आनंद वाटे मनाला हो आनंद वाटे मनाला हो आनंद वाटे मनाला बिंदोये पानावरी सोन्या परे फुलांचा साज भरला हो फुलांचा साज भरला हो फुलांचा साज भरला वाट दुखाने भरले राधा मधुच बावरले वाट मधुच भरले राधा मधुच बावरले घाई लवकर आवरा दही दूध व्यापाराला दयानो दही दूध व्यापाराला दयानो दही दूध व्यापाराला चला जाऊया मथुरे बाजाराला चला जाऊया मथुरे बाजाराला दही दूध व्यापाराला दयानो अगर आहे तो आता थंडीचा विषय काढला म्हणून सांगते घरी मजा तर थंडीचाच येते कशी एकट्यात कोबी कशी काय कोपऱ्यात अगं तुम्हाला तर माहितीच आहे ना ते काही मला माहित नाही पण माझी प्रगती झाली आहे बघा 3 वर्षात 2 मुलं ही सर्व थंडीची मजा आहे थंडीची मजा ना तुझ्याकडेच आहे म्हणजे आम्हाला नको सांगू तुला नाही सांगितलं मी बाकीच्या मुलींना सांगते तू गप्पाच बस मला या संदर्भात माझा मुंबईला रूम आहे आणि आता काय अगं चंद्रा तुझा प्रवास चुकतोय बघ पाडून घालून नाही घालून पाडून लग्नाच्या आधी दिसायला गोरा नव्हता एकदम सुंदर मुलगी हो बोलली पण आता काय नुसता एवढा जोरात दारू घरी तू बघ पण तुमच्या अशा तिथल्या पोरींना जावा नाही गुटखा खाणं बघ सोबत अगं चंद्रा तुझ्या जागी जर मी असते ना तर तुझ्या नवऱ्याला केव्हा सरळ केले असते बघ अगं पोरीनो तुमची थट्टा मस्ती झाली असेल ना तर आपण बाजारात जायला हवं अगं राधे बाजाराला जायचं म्हणतं पण कोणाला रस्त्याची वाट माहिती आहे का अगं तिला रस्ता माहित आहे ना तिने पुढे या तुम्ही एक काम करा ती वरच्या वाडीची मावशी आहे ना तिला सांभाळून बघा तीच आपल्याला तर बाजाराला जायची वाट लागते मी त्या मावशीला हात मारू का गं हो हो मार अगं ए मावशी ना मावशी अगं ए खेळणे कोण ग कोणती नटी वगैरे मला खेळणी म्हणते जामी नाही येणार बा आता अगं मावशी अगं मावशी बोल गे राधे अगं तुझ्याकडे आमचं काम आहे बघ राधे तू बोलते म्हणून मी येते बरं हो ठीक आहे नाहीतर कन्फर्मेशन पण मी काय आली नसती बरं 2 मिनिटं थांब 5 मिनिटं देते तर आवडून ठुमका मारत पोरे आज येते बघा मी बाजारी येते बघा मी बाजारी येते बघा मी बाजारी माझं वय पाहून तुम्ही नका समजू मला म्हातारे
बाजारी ऐ ठुमका मारत पोरे आज येते बघा मी बाजारी ठेवून बाजूला एक काम ग राधे येते जरा तू थांब ग ठेवून बाजूला एक काम ग राधे येते ठेवून बाजूला एक काम ग राधे येते जरा तू थांब ग अशी लचकट मुरडत कंबर करते बाजाराची तयारी माझं वय पाहून तुम्ही नका समजू मला म्हातारी असा ठुमका मारत पोरे आता येते बघा मी बाजारी मला केसात गजरा त्यावर लागल्या पोरांच्या नजरा मला केसात गजरा त्यावर लागल्या पोरांच्या नजरा माझी आऊन आदानी नकरा झाली दिवाणी धोरणी सारी माझं वय पाहून तुम्ही नका समजू मला म्हातारे असा ठुमका मारत पोरे आज येते बघा मी बाजारी येते बघा मी बाजारी येते बघा मी बाजारी माझं वय पाहून तुम्ही नका समजू मला म्हातारे माझं वय पाहून तुम्ही नका समजू मला म्हातारे काय मेला भेटला म्हणून काय वाजवतोस बायकोला सोडून काय ते बटना वाजतोस का सारखा हा किती वाजवशी काय नाचत नाही माझ्या आता पहिल्यासारखा आता तुला डोंगरा काय कसं उभं नाही काय घेतं मग पहिल्यासारखा अरे तरुण होती ना अरे कन्या पण मी नाचवला होता अरे ठेक्यावर आता ना वय मला धरला काय घेऊ बोललो काय अगं मावशी हा हे सगळं जाऊ दे बघ हा मग तुझी बातमी घेऊन काय साहेब अगं बाहेर आहे तुला काय सांगू याला आमचा नवरा अगं मला सोडतो रे मला घरातलं. या वयात पण तुला तो नवरा घरीच ठेवतो नाकून हे तसा नाही मी आजी कोणी सोडीत नाही मला पुढे चालताना असं वाटत पडली बिडली तर तेवढ्या पडेल हा इथे आपल्या पोटावर मास्क नाही मग काय माहितीये त्याला काय सांगितलं माहितीये बोललो काय ग मावशी त्याला बोलला ना आता कपडे धुवायला म्हणून बोलला तू का त्याने मला पडला नसता याला असं काय चढती पण द्यायला माझ्या काय आता हा बाजाराला हाका घेऊन मी काय बोलशील म्हाताऱ्याला माझ्या अगं तू ही चटणी काय माझ्या बाजाराला विकणार आहे काय सांगू तुला आता कळला नाही मला आता घ्यायला जास्त मला दुर्बलच वाटतं जरा बोलिलो बोल ग मावशी मला सांगा मगाशी मला धिरडी कोणी नाही बोललं अगं मावशी हा. मी सांगू तुला कोण वेळी बोलली अगं ये बाई जरा लोकांची आग लावणं कमी कर नुसती पुढं विसरली तर भांडणं लावायला पुढं असेल बघ आता बाजाराची माहिती नाही त्याचं बघ ना तुला काय करायचं लोकांचं अगं बोलिलो हे सर्व सोडा मावशी तू आमचं बाजारात बोलिलो तुम्ही कोणी मगाशी गडबडच केली त्याला मी जरा कामात होती मगाशी तुला कोणत्या कामात मी केल्या मगाशी कच्चा मावशी हे तुझा कचा कचा जास्तच होतंय बघ जरा
काय माझे काय असा कुठं होतं का अगं मावशी कशाला बोलती बघितलं मी अशा हॉस्टेल माझ्या पुढे लगेच पकडली अगं तू विचारला म्हणून बोलली आता कसं म्हणजे काय होतंय काय सांग काय ते अगं आमच्या म्हाताऱ्याच्या आणखीच्यावर ना सुपारी घेतली सुपारी कसा वारी करत होते झालं काय माहितीये आमच्या म्हाताऱ्याच्या आणखीच्याला काढलेली नव्हती ना अगं मावशी तुझा आणखीन तर पण तुझ्या मालकासारखा जुना झालाय काय झालं तेवढ्यात तुम्ही मला हात मारा लाव असा बघा कपड्याचा बघता बांधणं इकडे तुमच्यासोबत आली मी आता होय अगं मावशी आपल्या जायला खूप उशीर होतोय आपण निघूया आता. येऊया चला जाऊया अगं मावशी सांगितलंच पाहिजे मी सांगते बघ सांग बाई माझी मी घेतलंय तू हा मावशी मी घेतलंय तू हा. घेतलंय बघ सावरू. बाय बाय या सूत्राला जपून ठेवा ते सूत्र झालं वाचावं ना तुम्ही वाट लागेल तुझी कुठे आहे अगं मावशी आता मी सांगते हा अरे मेरे सौखा झाला बघा बाईसाठी पुढे माझ्या दुसऱ्याची तू रांगवली ना काय करणार देवानं तसं बनवलं तसंच वागणार ना मी की नाही एक वीस लांब 2 फुटे रुंद मावशी एक वीस लांब 2 फुटे रुंद बोलते नाही हे तुम्ही नाव म्हणते दोन वडा रुंद अगं मी मावशी पॅप्सी पॅप्सी तरी म्हणते बाबा बोलणार पॅप्सी त्या वेळेला घाणेरडी तुझ्या डोक्यात असेल मला यानं बोलता होता काय पण नक्की तू पॅप्सी घेतलीस की मला ती हे दिल्या बंदराची घेतली नाही का त्या म्हणते सावताची घेतली त्या दिल्याची घेतलेला नाव आहे तुला कसं माहिती का? मी जाते या दुकानात अगं मावशी आता मी सांगते हा मावशी हा. मी घेतलाय खवा खवा ऐकतेस ना मावशी मी घेतलाय खवा कोणाला हवा असेल तर मागून घ्यावा अगं खवा खायला मागून घ्यावा पुढे पण येते बाय मावशी आता मी सांगते हा. सांग माझी बाय मावशी मी आहे गाजराचा हलवा बस एवढंच पुढे पण आहे मावशी मी सांगते हा. हा बाई तू सांग माझी बाई अनयाची मी गवळण दादा पेसला जात शृंगार साधा अनयाची मी गवळण दादा पेसला जात शृंगार साधा विक्रीसाठी घेतलंय दही दुधाचा माल साधा दही दुधाचा माल साधा शिरा काय ना त्याच्यात ना नाही मावशी चला आता नकाला पळणं बेगी बेगी झाला मग सगळ्यांना विचारलं काय काय घेतलं आणि हिनं नाही ते सांगितलं अजून मग सांगता का माझी चड्डी मग ऐकणार सकाळी गुरांचा सोयला गोटा त्यातून सोयला म्हशी आणि रेडा मशीने रेडा हा गुरांचा सोयला गोटा त्यातून बाहेर काढल्या म्हशी आणि रेडा आणि विक्रीला घेतलाय कंठी पेढा हा चला या माझ्यावरून
सांगितलं मला तुमच्या नवऱ्याचं नाव माहिती मला थांब मावशी, तू एवढी हॅलो. आणि हा तुझा हार नाही तर पडला. पाय माझे हाल नाही मेले कचराचा तर तोच काय तो. या मेल्या मातीला जरा सर जायला. काय नाही हॅलो पोरीनो, आज तुम्ही एक एक तुमच्या आपल्या नवऱ्याची नाव सांगा. मावशी सांगितलंच पाहिजे का हो ना माझ्या बाळांनो, लग्नानंतरचे नवऱ्याचे नाव सांगते तुम्हाला. लग्नाआधी नाही, समजलं ना? त्यामुळे ते एक पटकन सांगायचे. शांतता करा. मावशी सांगते बघ कोकणात जाताना गाडी कोकणात जाताना गाडी बसतात सासरे. कोकणात जाताना गाडी बसतात सासरे. तिने नावाचे नाव घेणे आणि खूप पाहणे. पाय माझे काय मी बोलतोय का आणि ते माझे नवरा माझं म्हणते अशी हॅलो. रसिका प्रेक्षकांनी थोडा वेळ शांत झाला का मी?